आणि आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। नाराज होऊन आम्ही रडणारे नाही, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करत राहणार। एकनाथ शिंदेंकडून नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे आभार। मोदी आणि शहांना कॉल केला, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, मी आणि शिवसेना कायम तुमच्या सोबत असल्याचं सांगितलं। सीएम पदावरून माघार घेताना एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत, महायुती म्हणून त्यांची भूमिका सर्वात मोठी। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचे आभार। पुण्यात विधानसभेच्या निकालानंतर ईव्हीएम संदर्भात बैठकीला असीम सरोदे आणि पुणे जिल्ह्यातील उमेदवार उपस्थित। पुण्यातील मविया उमेदवारांकडून ईव्हीएम बाबत संशय। पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघात शंका उपस्थित केली जाते। लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, ठाकरे आणि पवारांनीही ईव्हीएमवर शंका व्यक्त केली। कायदेतज्ञ असीम सरोदे यांच्याकडून संशय व्यक्त। इस्रायली टेक्नॉलॉजी वापरून ईव्हीएम हॅक करण्याचा प्रयत्न। प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषदेमध्ये कॉल रेकॉर्डिंग ऐकवली। पुरंदर मतदारसंघाविषयीची कॉल रेकॉर्डिंग असल्याचा आरोप। आम्ही काम करत नाही, सिद्ध करून दाखवा। राऊतांच्या आरोपांवर माजी सरन्यायाधीश चंद्रचूड पहिल्यांदा बोलली। सुप्रीम कोर्ट सुनावणी कधी घेणार हा राजकीय पक्षाचा अधिकार नाही। एएनआयच्या मुलाखतीत चंद्रचूड यांची प्रतिक्रिया। सरन्यायाधीशांनी विरोधी पक्षाची भूमिका बजवावी असं त्यांना कोणी सांगितलं? चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेली। आम्ही निकालाची अपेक्षा केली, त्यात चूक काय? संजय राऊतांचा सेवानिवृत्त सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सवाल। जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीच्या फेरमतमोजणीसाठी मनीषा वायकर कोर्टात। शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा वायकर आहेत। राज्यात पुढील 3 महिने चांगल्या थंडीचे असणार। चक्रीवादळाचा काळ संपल्याने आणि थंडीसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने थंडी वाढण्याचा अंदाज। पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या। 27 नोव्हेंबरपासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय। वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 190 वर। पालिकेतील कर निर्धारण आणि संकलन खात्यातील निरीक्षक पदासाठी होणार परीक्षा। 10 डिसेंबरला होणार ही परीक्षा। या परीक्षेसाठी 25,000 अर्ज दाखल झालेत। शिवकोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास। माडाच्या मुंबई मंडळाच्या निविदा प्रक्रियेस सुरुवात। सप्तती महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात वाहतुकीसाठी खुला होणार। इगतपुरी ते ठाण्यातील आमने हा शेवटच्या टप्प्याचं लवकरच काम पूर्ण होणार। केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी मालवाहतुकीला चालना देणाऱ्या 3 रेल्वे प्रकल्पांना मंजुरी। यात महाराष्ट्रातील मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा या नवीन मार्गांचा समावेश। ऑक्टोबरमध्ये देशातील तब्बल 1,36,00,000 जणांचा विमान प्रवास। गेल्या 5 वर्षीच्या तुलनेत 5.3% वाढ। देशातील दुग्ध उत्पादन 4% वाढून 23.93 कोटी टनांवर। केंद्रीय मंत्री रंजन सिंह यांची माहिती। पुण्यात घरांच्या किमती गगनाला भिडल्या। पुण्यात घरांची सरासरी किंमत 85 लाखांवर। रिलायन्स पॉवरवरील सौर वीज पुरवठ्याच्या लिलावात सहभागाच्या बंदीला हायकोर्टाची स्थगिती। हायकोर्टाच्या निर्णयामुळे अनिल अंबानींना दिलासा। देशातील दुग्ध उत्पादन 4% वाढून 23.93 कोटी टनांवर। केंद्रीय मंत्री रंजन सिंह यांची माहिती। मुंबईत 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत इंटर डेअरी एक्स्पोचे आयोजन। दुग्ध व्यवसायाला मिळणार चालना। बीए एक्झिबिशन आणि इंडिया डेअरी असोसिएशन यांच्यातर्फे एक्स्पोचं आयोजन।